सुरुवातीलाच बातमी नवी दिल्लीतून आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिलाय। राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचं कारण पुढे केलंय, पण कालपर्यंत स्वस्थ असलेल्या धनखड यांची तब्येत अचानक कशी खालावली की भाजप पक्षश्रेष्ठींसोबत असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय का, अशी शंका सुद्धा व्यक्त केली जाते। उपराष्ट्रपतीच्या या राजीनाम्याची नेमकी इनसाइड स्टोरी काय, आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। उपराष्ट्रपती धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा। जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पद का सोडलं? उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी काय? Nothing will go on record. Whatever I'll say, that will go on record. You should know. तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल, जे सभापतींनी सांगायला पाहिजे। संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। तब्येतीचं कारण देत त्यांनी उपराष्ट्रपती पद सोडणार असल्याचं सांगितलं, पण निरोपाचं भाषण नाही, सत्कार सोहळा नाही, एवढंच काय तर भाजप नेत्यांकडून साधं ट्विटही नाही। देशातील सर्वोच्च दुसऱ्या पदावर असलेली व्यक्ती तडकाफडकी राजीनामा देते, त्यामुळे भाजपमध्ये नेमकं घडतंय तरी काय असा सवाल उपस्थित झालाय। धनखड यांनी दिलेल्या तब्येतीच्या कारणावर विरोधी नेत्यांनी संशय व्यक्त केलाय। राज्यसभेत असताना धनखड यांची प्रकृती व्यवस्थित होती, सर्व बैठकांनाही ते उपस्थित होते। पुढच्या 48 तासांचा त्यांचा कार्यक्रमही नियोजित होता। मग अचानक असं काय घडलं की त्यांनी पद सोडलं? तर याचं उत्तर आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि धनखड यांच्यातील सुप्त संघर्ष। या संघर्षाला सुरुवात झाली जस्टिस वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावामुळे। उपराष्ट्रपती धनखड यांनी काँग्रेसचा जस्टिस वर्मा यांच्या विरोधातला महाभियोग स्वीकारला। जस्टिस वर्मांविरोधातल्या महाभियोग निर्णयाबद्दल भाजपा अंधारात होती। धनखड जस्टिस वर्मांविरोधातल्या कारवाईचा चेहरा बनू पाहत होते। काँग्रेस तसंच विरोधकांबद्दल धनखड अचानक सकारात्मक झाले, त्यामुळे भाजप नेते धनखड यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती। भाजप नेत्यांनी हीच नाराजी संसदेच्या कार्य सल्लागार मंडळाच्या बैठकीत निदर्शनास आणली। सोमवारी 4:30 वाजता बीएसी म्हणजे कार्य सल्लागार मंडळाची बैठक आयोजित होती। या बैठकीला सत्ताधारी पक्षाकडून राज्यमंत्री एल मुरुगन हजर होते। बैठकीला राज्यसभेतले सभागृह नेते जेपी नड्डा आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू गैरहजर होते, त्यामुळे मुरुगन यांनी मंगळवारी बैठक घेण्याची विनंती केली। मात्र नड्डा रिजिजू येणार नसल्याचं धनखड यांना कळवलं गेलं नाही। नड्डा रिजिजूंच्या गैरहजेरीनं धनखड नाराज झाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जातोय। याच वादाची दुसरी ठिणगी काल सभागृहात पडली। काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सवाल उपस्थित केला। यानंतर जेपी नड्डा मध्येच उठून उभे राहिले आणि जे सभापतींनी बोलायला हवं होतं ते जेपी नड्डांनी म्हटलं। यावरूनच जगदीप धनखड नाराज झालेत का अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे। पहलगाम हमला 22 अप्रैल को हुआ था। अब तक आतंकवादी पकड़े तो नहीं गए, लेकिन हुआ क्या? एक मिनट लेकिन J&K में कम से कम इंटेलिजेंस इनकी सिक्योरिटी है, उसके बारे में उनका फेल्यूर हुआ, ये उन्होंने ही कहा है। लेफ्टिनेंट गवर्नर ने कहा है इसमें इंटेलिजेंस फेल्यूर है, ये एक्सेप्ट उन्होंने ही किया, ये हमारी बात नहीं सर। सीडीएस उपसेना प्रमुख और एक वरिष्ठ डिफेंस अटैची ने कुछ बेहद संवेदनशील खुलासे भी उन्होंने किए, जहां पर नहीं मैं सुनता हूं उनका। मेरा एक ही मिनट सुनिए। One minute, please. सर, ओनली 1 मिनट मेरा सुनिए, उसके बाद उनको दीजिए प्लीज। सर, विषय ये है, इन विषयों पे मुझे विषय प्रश्न नहीं है। ये पहलगाम एंड ऑपरेशन सिंदूर के बारे में आपने जो दुनिया को बताया, हमको बताया, हिंदुस्तान के लोगों को बताया, उसकी बात कर रहा हूं। हमारे को इंफॉर्मेशन तो देना चाहिए। मैं ये भी बताना चाहता हूं कि आज दिन तक आजादी के बाद इस तरीके का ऑपरेशन नहीं हुआ जो प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हुआ है। आई एम नॉट गोइंग इनटू द डिटेल्स ऑफ इट, बट आई वुड लाइक टू टेल यू। अरे गुस्सा मत करो भैया, अरे गुस्सा मत करो। Nothing will go on record. Whatever I'll say, that will go on record. You should know. खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांना माईक बंद झाला आणि
सभागृह नेते लीडर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले. ते म्हणाले जाहीरपणे कोणाला, विरोधी पक्ष नेत्यांना, खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल जे सभापतीने सांगायला पाहिजे. ते लीडर ऑफ द हाऊस भाजपचा नेता सांगतोय, जेपी नेता सांगतोय, ते लीडर ऑफ द हाऊस. हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान. राजीनाम्याबाबतची आणखी एक थिअरी अशी की 6 महिन्यांपूर्वी जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी तो सरकारकडून पाठिंबा न मिळाल्यानं निरस्त झाला. काल संध्याकाळी फोनवरून झालेल्या वादावादीनंतर भाजपमधून धनखड यांच्या विरोधात सरकार पुरस्कृत अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. संध्याकाळी 8:30च्या सुमारास या हालचालींची कुणकुण धनखड यांना लागली आणि पुढच्या काही मिनिटांतच त्यांनी राजीनामा दिला. तसंच जगदीप धनखड यांचा शांत आणि संयमी स्वभाव, अगदी विरोधकांच्या टीकेलाही संयमानंच उत्तर देण्याची त्यांची सवय. गेल्या अधिवेशनात राहुल गांधींनी हात जोडण्यावरून उपराष्ट्रपतींवर टीका केली होती. तेव्हाही धनखड यांनी व्यक्ती कुणीही असो हात जोडून सन्मान करणं ही माझी सवय आणि संस्कार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती वेगळीच आहे. तेव्हा राहुल गांधींनी धनखड यांचा अपमान केला म्हणून संसदेत तीव्र विरोध करणारे नेतेच आता धनखड यांच्या विरोधात असल्याचं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत शांततेत राजीनामा देणं हाच मार्ग धनखड यांना योग्य वाटला असेल का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.